मित्रांनो, आज आहे भाऊंचा धक्का आणि भाऊंच्या धक्क्यावर नॉमिनेटेड कंटेस्टंटपैकी एका स्पर्धकाचं शॉकिंग एलिमिनेशन होणार आहे। तर मित्रांनो, आलेले आहेत फायनल वोटिंग ट्रेंडमध्ये कोणत्या स्पर्धकाने बाजी मारली तर कोणत्या स्पर्धकाला प्रेक्षकांनी बाहेरचा रस्ता दाखवलाय पाहूयात या व्हिडिओमध्ये। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बीबी डिकोडरवरती। मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटंसं आवाहन करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा। मित्रांनो, फायनल वोटिंग ट्रेंड काय सांगते तर फायनल वोटिंग ट्रेंडमध्ये सगळ्यात शेवटी ज्यांना कमी वोट्स मिळत आहेत ते आहेत वैभव चव्हाण। मित्रांनो, वैभव चव्हाण यांना सगळ्यात म्हणजे एरिनापेक्षा देखील कमी वोट्स मिळत आहेत आणि कमी वोट्सच्या कारणामुळे ते त्या ठिकाणी सगळ्यात शेवटी म्हणजेच बॉटमला आहेत। त्याच्यानंतर नंबर 3ला आहेत इरिना रुडाकोवा। मित्रांनो, इरिनाला वैभवपेक्षा तरी जास्त वोट्स मिळत आहेत। तसं पाहायला गेलं तर वैभव आणि इरिनामध्ये जास्त अंतर नाही आहे, परंतु आत्ता फायनल वोटिंग ट्रेंडनुसार वैभवपेक्षा इरिनाला जास्त वोट्स मिळत आहेत। त्याच्यानंतर नंबर 2वरती आहेत आर्या जाधव। मित्रांनो, आर्या जाधवला देखील तगडे वोट्स मिळत आहेत आणि बाहेरील प्रेक्षकांनी तगडा सपोर्ट आर्या जाधवला केलेला आहे। त्याच्यानंतर 1 नंबरला आहेत सुरांचा बादशाह अभिजित सावंत। मित्रांनो, अभिजित सावंतला सगळ्यात म्हणजे सगळ्यात जास्त या ठिकाणी वोट्स आहेत आणि त्याचं कारण आपल्याला देखील माहिती आहे, त्यांचा घरातील गेम आणि बाहेरील प्रेक्षकांचा सपोर्ट, या दोन्ही कारणामुळे अभिजित सावंत आहेत 1 नंबरवरती। तर मित्रांनो, हीच होती फायनल वोटिंग ट्रेंड आणि फायनल वोटिंग ट्रेंडनुसार वैभव चव्हाण यांच्यावर इविक्शनची टांगती तलवार 100% असणार आहे आणि वोटिंग ट्रेंडनुसारच वैभव चव्हाण या आठवड्यात घराबाहेर होताना आपल्याला दिसणार आहेत। तर मित्रांनो, तुमचं काय मत आहे या वोटिंग ट्रेंडवर कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या मते कोणता सदस्य होणार बेघर कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स गॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला। मी भेटतो तुम्हाला अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्ससह। तोपर्यंत धन्यवाद।